ओल्या काजूची भाजी. कोकणात गावाकडे एकदा झाडाला काजू धरायला लागले की घरोघरी आवर्जून केली जाते ती म्हणजे ही चविष्ट अशी ओल्या काजूची भाजी. तर मलाही माझे बाबा गावावरून येताना हे ओले काजू घेऊन आले होते. आता ह्याला आपल्याला चिरून त्यातले गर काढून घ्यायचे. चिरण्यासाठी इथे मी विळी घेतलेली आहे, ज्याला असे एक एक बी घ्यायची काजूची आणि मध्यभागी अशी चिरून त्याचे 2 तुकडे करायचे आहेत. पण चिरण्यापूर्वी आपल्याला एक काळजी घ्यायची, ती म्हणजे हाताला आणि विळीला असं चांगलं तेल लावून घ्यायचे. तर मी माझ्या हाताला खोबऱ्याचं तेल लावलेलं आहे. आपण ह्याच्या जागी हाताला ग्लोव्ज किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी लावूनही हे काम करू शकतो. मस्त असे काजूचे 2 तुकडे करायचे आहेत आणि मग हे चिरून झाले की सांभाळून असं टूथपिकने आपण ते आतले जे गर असतात ते सोलून घ्यायचे, म्हणजे ते काढून घ्यायचे आहेत. ह्यातला जो चीक असतो तो थोडा ॲसिडिक असतो, त्यामुळे हे आपल्याला चिरताना थोडीशी काळजी घ्यायची असते. हाताला लागले किंवा तोंडाला जरी थोडंसं जरी लागलं की थोडी खाज येते आणि मग नंतर तिथे काळा डाग पडतो. त्यामुळे आपल्याला हे सगळं जे चिरण्याचं काम असतं किंवा काजूगर काढण्याचं काम असतं ते थोडंसं सांभाळून करायचं असतं. किंवा आपण डायरेक्ट बाजारामध्ये काजूगरही विकायला मिळतात, तेही आणून हे भाजी केली तरी अतिउत्तम. आता मी सगळे काजूगर असे काढून घेतलेले आहेत. छान असे आपल्याला भरपूर असे काजूगर मिळालेले आहेत. आता हे मी बाजूला ठेवून देते आणि सर्वप्रथम आपल्याला एक वाटण लागणार आहे ह्या भाजीला. त्या वाटणाची तयारी करते. याच्यासाठी मी 5-6 पाकळ्या लसूण, 2-3 तुकडे आलं आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, तो उभा बारीक चिरलेला आहे आणि अर्धी वाटी ओलं खोबरं खोवलेलं घेतलेलं आहे. हे आपल्याला छान असं भाजायचं आहे. खूप जास्त रंग नाही बदलायचा, अगदी कांदा सोनेरी होईपर्यंत आणि खोबरं थोडंसं असं खरपूस भाजायचं आहे. एकदा हे सगळं भाजून झालं की थंड करून घ्यायचं आणि मग मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. ह्या मसाल्याने ह्या भाजीची चव खूप छान आणि अप्रतिम अशी लागते. आता मी इथे मसाला वाटून घेतलेला आहे. आता तो बाजूला ठेवून देऊया आणि आपण जे काजू म्हणजे काजूगर आपण काढून घेतले होते त्याला आपण एक गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे त्याची जी साल असते आणि जो काही त्या काजूला चिरताना थोडासा चीक लागलेला असतो तो निघून जातो. ही स्टेप करणं गरजेचं असतं. असं गरम पाणी करायचं म्हणजे त्याचा एक्स्ट्राचा चीक आणि साल म्हणजे काजूगर अगदी अलगद निघतात, त्याची साल निघून जाते, म्हणजे खूप काही कष्ट नाही पडत आपल्याला. हे असे बघा अगदी सोप्या पद्धतीने याचे साल काढलेत आणि छान असे भाजीसाठी आपल्याला गर काढून घ्यायचे आहेत. हे गर काढून झाले की आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे. इथे मी एक कढई ठेवले. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे. 2 मोठे चमचे तेल टाकलं. तेल एकदा गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचं आहे. थोडंसं 1/2 चमचा हिंग टाकायचं आहे. छान असं मध्यम आचेवरती तेल तापलं की जिरं आणि हिंग टाकून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये जो एक मी कांदा बारीक चिरून ठेवला होता तो घालायचा आहे फोडणीसाठी. छान असं परतून घ्यायचं आहे आणि कढीपत्त्याची ताजी पानं पण घालायची आहेत. मस्त कांदा आपल्याला नरम होईपर्यंत परतायचा आहे. छान असा सोनेरी रंग येईपर्यंत त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. कांदा परतला की याच्यामध्ये मी अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे आणि पुन्हा आपल्याला हे टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. छान अशी सगळे हे जे फोडणी आहे ती व्यवस्थित आपल्याला परतायची आहे, ज्याने भाजीची चव खूप अशी अप्रतिम लागते. इथे अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकली आहे. आलं लसूण आपण वाटणामध्ये पण टाकली होती, त्यामुळे इथे मी अर्धाच चमचा टाकणार आहे. आता आपल्याला काही सुके मसाले टाकायचे, ज्याच्यामध्ये मी 1 चमचा आपला घरगुती लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी तिखट, म्हणजे रंगासाठी छान असा रंग येतो त्याला. व्यवस्थित असं परतून घ्यायचं. परतलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. हे मसाले आपल्याला खूप छान असे भाजून घ्यायचे तेलामध्ये.
आता याच्यामध्ये 1 चमचा मी गरम मसाला पावडर घालणार आहे. मी वाटणामध्ये जरासुद्धा काही मसाले वापरले नव्हते, त्याच्यामुळे मी आता याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहे आणि अर्धा चमचा धणे पावडर टाकणार आहे. छान असं परतून घ्यायचे आणि मग जे आपण वाटण केलं होतं, जे बारीक वाटून ठेवलेलं, ते याच्यात सगळं घालणार आहोत आणि त्याला पुन्हा छान असं परतायचं आहे. वाटण आपण आधीच भाजलं होतं, तरीसुद्धा या तेलाच्या ह्या मसाल्यामध्ये आपल्याला पुन्हा छान असं तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा कच्चेपणा जे काही थोडाफार असेल तो निघून जाईल आणि ह्या मसाल्यामध्ये तो चांगला भाजला जाईल. आता जे आपण काजूगर काढलेले त्याच्यात पुन्हा एकदा पाणी ओतायचं आणि स्वच्छ धुवून त्याला आपण ह्या ज्या मसाला जो भाजला आहे कढईमध्ये, हे सगळे काजूगर आपल्याला टाकायचे आहेत. छान असे काजूगर टाकून झाले की आपल्याला मस्त असं सगळं परतून घ्यायचं आहे. सगळे मसाले व्यवस्थित असे काजूला सगळे लागले पाहिजे. छान असं परतून घ्यायचं 1 मिनिटासाठी आणि मग आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी आपल्याला आपल्या आवडीनुसार टाकायचं. म्हणजे ही भाजी थोडीशी अशी घट्ट छान लागते, म्हणजे खूप जास्त सुक्की नाही, पण अशी घट्टसर छान लागते. मग मसाला जो वाटला होता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच्यातच मी थोडं गरम पाणी ओतलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे. गरम पाण्याने भाजीची चव चांगली राहते. गरम पाणी ओतायचं आहे. आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी, ही मी एवढी कन्सिस्टन्सी ठेवणार आहे आणि आता याला 10 ते 15 मिनटासाठी चांगलं शिजू द्यायचं आहे. काजू 15 मिनटामध्ये छान असे शिजले जातात. मध्यम आचेवर झाकण ठेवून व्यवस्थित असे शिजून घ्यायचे. आता मी थोडासा अगदी 10 ग्रामची ही क्यूब आहे गुळाची, एवढा मी गूळ टाकणार आहे याच्यामध्ये. मस्त असं पुन्हा मिक्स करून छोटीशी वाफ काढून घेणार आहे. छान अशी वाफ काढून झाली की वरून हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गरमागरम आपली ओल्या काजूची भाजी तयार आहे. ही ओल्या काजूची भाजी गरमागरम तांदळाची भाकरी आणि घावणे याच्याबरोबर अगदी अप्रतिम लागते. तर नक्की बाजारातून ओले काजूगर आणा आणि या पद्धतीने करा, खा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.